नमस्कार, मी प्रसन्न जोशी. आपल्या सगळ्यांचं झिरोवरच्या आपल्या आजच्या चर्चेमध्ये स्वागत. एकीकडे सिंदूर हे ऑपरेशन अजूनही संपलेलं नाहीये. उलट भारतानं या सिंदूर ऑपरेशनच्या निमित्तानं पाकिस्तानला कसा धडा शिकवला याचे अनेक दाखले आज आदमपूर इथल्या एअरबेसवरती मोदींनी देशाला आणि तिथल्या सैनिकांना अर्थातच संबोधित करताना त्याचे अनेक दाखले दिले. जगामध्ये सुद्धा भारतानं या निमित्तानं आपली लष्करी ताकद, आपली सामरिक ताकद आणि आपल्या वायुदलाची ताकद सुद्धा दाखवून दिली. त्याचप्रमाणे भारताच्याकडे असलेल्या सुद्धा आधुनिक टेक्नॉलॉजीचा वापर आपण कसा केला याचे सुद्धा दाखले मोदींनी दिले. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण आण्विक ब्लॅकमेलला, न्यूक्लिअर ब्लॅकमेलला यापुढे तोंड देणार नाही किंवा आपण त्याला भीक घालणार नाही हे सुद्धा ठणकावून सांगितलं. आणि त्याचप्रमाणे यापुढे सुद्धा अशाच प्रकारे उत्तरं दिली जातील आणि ते नवीन नॉर्मल असेल हे सुद्धा स्पष्ट केलेलं आहे. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आता एकदा सिंदूर हे ऑपरेशन तर आता त्याची पहिली फेज तरी झाली असं म्हणता येईल, कारण आता युद्ध एका प्रकारे त्याला युद्धबंदी म्हणा, आता युद्ध तर जाहीर झालं नव्हतं पण संघर्ष विराम आपण म्हणूया ते तर झालेलं आहे. आता यानंतर भाजप पर्यायानं सरकारला प्रश्न विचारणं सुरू झालेलं आहे आणि यातले काही प्रश्न आता विचारले जात आहेत ते अगदी महाराष्ट्रातल्या शिवसेनेसारख्या पक्षाकडून सुद्धा. कारण आज शिवसेनेचं मुखपत्र म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं मुखपत्र सामनामधून थेट विचारण्यात आलंय मोदींना की ही तर संधी होती स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्वप्नातील अखंड हिंदुस्थान प्रत्यक्षात आणण्याची आणि आपणच अनेकदा म्हणाला होतात की पीओके सुद्धा मिळू, हे तर अमित शाह सुद्धा संसदेत म्हणाले होते. मग ही संधी तुम्ही का घालवली, याच्यामुळे सावरकरांच्या आत्म्याला सुद्धा त्रास होत असेल असं संजय राऊतांनी लिहिलेलं आहे अग्रलेखामध्ये. आणि या मुद्द्यांसह अनेक मुद्दे बाकीचे विरोधक सुद्धा उपस्थित करतायत की अमेरिकेची मध्यस्थी झाली का, हे ऑपरेशन थांबवलंय की नाही थांबवलंय, या संघर्षात नेमकं आपलं नुकसान किती झालंय, पहलगामचा हल्ला कसा झाला, सुरक्षित त्रुटी कशा राहिल्या, अशा अनेक विषयांसह आज आपण आपली चर्चा सुरू करणार आहोत. त्यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत पहिल्यांदा असणार आहेत भाऊ तोरसेकर. भाऊ तोरसेकर हे प्रसिद्ध, ते मुळात पत्रकार आहेत आणि सध्या ते युट्यूब चॅनलच्या माध्यमातून सुद्धा अनेकदा आपल्या भूमिका मांडत असतात. त्यांच्या शेजारी मला दिसत आहेत अतुल भातखळकर सुद्धा आपल्यासोबत आता थ्रू झालेले आहेत, त्यांचं सुद्धा स्वागत. मी भाऊ तोरसेकरांपासून सुरुवात करणार आहे. भाऊ तोरसेकर, आपण आजचा कदाचित सामनातला अग्रलेख पाहिला असेल. टीका होते भाजपवरती की हेच तर क्षण होते, हीच तर संधी होती की ज्यावेळी अखंड हिंदुस्थान प्रत्यक्षात आला असता जी मोदींनी गमावलेली. आपली पहिली प्रतिक्रिया. पहिली गोष्ट म्हणजे मी सांगतो की मी बघितलं असेल असं म्हणू नका. तुम्ही सोडून बहुता सामना कोणी वाचत नाही. बरं. सामना फक्त चॅनेलवाल्यांसाठी आणि वर्तमानपत्रांच्या बातम्यांसाठी केला जातो, त्यामुळे मी बघण्याचा संबंधच येत नाही. तो फक्त, आणि मला असं वाटतं की तुम्ही लोक सामनाचं प्रमोशन करता, तर मी सामना बघत नाही कारण त्यात बघण्यासारखं काहीच नसतं. मला एवढी हौस आली तर मी नाक्यावर जाईन, एखाद्या कुत्र्याला धोंडा मारीन आणि 10 कुत्री एकमेकावर भुंकतात कशी ते बघत बसेल. सामना बघण्यात काय पॉइंट आहे? यातला हा सगळा विषय जो आहे याच्यात सामना येतो कुठून हेच मला कळत नाही. बरं. किंवा उबाठा शिवसेना येते कुठून? सावरकरांचं स्वप्न वगैरे यांना आठवलं तर मग सावरकर माफीवीर वगैरे म्हणून राहुल गांधी नित्य नेमाने त्यांना अपमानित करत होते, तेव्हा तर हे अगदी त्यांच्या मांडीला मांडी लावून बसत होते. तर आता मध्ये सावरकर कुठून आले? म्हणजे चहल पहल करत सावरकर कुठेतरी फिरत असतात असं काहीतरी कोणतरी चित्र संजय राऊतांच्या डोक्यात असावं. त्या पलीकडे त्याला काही अर्थ नाही. कारण हे जे आत्ता जे चाललंय ते काय चाललंय? ट्रम्प कुठून आला अचानक? इथे असताना तो त्यांचा व्हाईस प्रेसिडेंट व्हान्स म्हणाला की बाबा आमचा काय संबंध नाही, हे आपसातलं युद्ध आहे. आणि 4 दिवसात असं काय बदललं? या सगळ्याचा विचार करावा लागतो. बरं. आणि ज्यांना विचार करायचा नाही त्यांना प्रचंड विचार स्वातंत्र्याचं कौतुक पडलेलं असतं. विचार करायचा नाही आणि त्यासाठी विचार स्वातंत्र्य पाहिजे. अशा रीतीने जे चाललंय, एक गोष्ट छोटी लक्षात घ्या की ट्रम्प यांनी घोषणा केली, रात्रीपर्यंत सगळीकडे काय शेपट्या घातल्या, काय 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 सुरू झालं. आणि युद्धविरामाची बातमी आल्यानंतर, ट्रम्पचं ट्विट आल्यानंतर जवळजवळ 8 तासांनी पाकिस्तानचे 9 एअरबेस उद्ध्वस्त करण्यात आले. मग युद्धविराम झाला होता म्हणजे काय? तर त्याचं कारण असं आहे की आम्ही, भारत सरकारवर आमचा विश्वास नाही. बरं. जगातला कोणीही शेमडा काहीही बोलला तरी ते ग्राह्य आहे, कारण त्यातून मोदींना चुकीचं ठरवता येतं, भारत सरकारला चुकीचं ठरवता येतं. हा जेव्हा आपल्याकडचा एक इंटेलेक्च्युअल पोर्नोग्राफीचा खेळ झालेला आहे, बरं, त्यातून हे आलेलं आहे आणि त्यामुळे मी त्याकडे बघतच नाही, दुर्लक्ष करतो. आता तुम्ही मला
वैयक्तिक मैत्री म्हणून याच्यात फरफटून ओढतं, नाही तर हा पोरखेड याला मी तुम्हाला सांगतो, हे डिबेट मी का टाळायला लागलो. मी भाऊ मी तुम्हाला पार्श्वभूमी सांगतो, एक थोडक्यात सांगतो. यासाठी हे महत्वाचे दोन कारणांसाठी, कारण शिवसेना हा एक प्रादेशिक महत्वाचा पक्ष आहे, त्याच्या संख्या कमी असली तरी. दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यातला जो मुद्दा आहे तो संजय राऊतांनी लिहिला ते सोडून द्या भाऊ तोरसेकर, त्यातला मुद्दा आहे हा तर खरा आहे. आम्ही पीओके जान लगा देंगे असे अमित शहाचे शब्द आहेत, हे तर खरे आहेत. संसदेमध्ये यापूर्वी काँग्रेसच्याही काळामध्ये की आम्हाला पीओके जिंकायचं हे आमचं निर्धारित लक्ष्य आहे, हे ठरवलंय, हे तर खरं आहे. आणि सावरकरांचं अखंड हिंदुस्थानचं स्वप्न होतं, हे तर खरं आहे. त्याची आठवण संजय राऊत करून, आता संजय राऊत तुमच्यासाठी कोणी नसेल, शिवसेना सुद्धा नसेल. माझा प्रश्न असा आहे की अशी अनेक हिंदुत्ववाद्यांची, भाजप समर्थकांची जेव्हा हा संघर्ष सुरू झाला तेव्हा अशी भावना होती की मोदी काही इथे आता थांबत नाहीत, जे काँग्रेसला जमलं नाही ते यापुढे होणार, आपले सैनिक पीओके मध्ये जाणार आणि पीओके तरी परत मिळवतील, अखंड हिंदुस्थान पुढची गोष्ट आहे. माझ्या मते संजय राऊतांनी त्या भावनेला हात घातलाय. आणि माझा तुम्हाला प्रश्न असा आहे, त्या भावनेचं काय करायचं? हा संघर्ष ज्या प्रकारे थांबलेला आहे आणि ज्या प्रकारे अगदी मिसरींना, जे सरकारचे प्रवक्ते आहेत त्यांना सुद्धा ट्रोल केलं जातंय, ते पाहता मोठ्या संख्येनं असा एक वर्ग भारतात आहे ज्याला वाटत होतं हा संघर्ष थांबता कामा नये, आपण पीओके पर्यंत गेलं पाहिजे. म्हणून भावना महत्वाची, म्हणून संजय राऊत महत्वाचे आणि म्हणून माझा प्रश्न महत्वाचा. नाही, म्हणूनच संजय राऊत ज्या कारणासाठी महत्वाचे आहेत, त्यातलं एक कारण असं की अवघ्या 4 दिवसापूर्वी या युद्धाची गरज काय होती इथपर्यंत संजय राऊत पोहोचले होते. त्यामुळे संजय राऊत म्हणजे मैलाचा दगड नाही, तो जागेवर असतो. आज हा मैलाचा दगड इथे आहे सामनाचा, हा उद्या तिथे असेल असं नाहीये. बरं. तेव्हा हे लक्षात घेऊन हा मैलाचा दगड विश्वासार्ह नाही म्हणून लोक त्याच्यावर विश्वास ठेवत नाहीत. माझा आक्षेप तुम्ही विश्वास ठेवता याच्यावर आहे. बरं. आणि म्हणून प्रश्न असा की भाजपमध्ये काही उतावळ्यांची कमी नाही. मी जेव्हा ब्लॉग लिहित होतो 2014ला मोदी जिंकल्यानंतर माझ्या ब्लॉगवरून मी स्पष्टपणे लिहिलं होतं, मोदींना विरोधी पक्षाचा कुठचाही धोका नाही, इतका भाजपवाल्यांचा धोका आहे. कारण भाजपमध्ये उतावळ्यांची काही गर्दी कमी नाहीये. म्हणजे आता लग्न नाही झालं की बाबा अरे छा कधी मूल होणार असं विचारणाऱ्या ज्या म्हाताऱ्या असतात, त्यापेक्षा हे असले प्रश्न विचारणं. मला काल एका हिंदी पत्रकाराबरोबर मी बसलो होतो युट्यूबवर, त्यांनी मला विचारलं की भाऊ ये है वो है कुछ सवाल तो उठाए जाएंगे. म्हटलं बरोबर आहे, तुझा आजोबा जेव्हा बोर्डाची SSC बोर्डाची परीक्षा देत होता ना, तेव्हा सुद्धा काही प्रश्न राहिले होते. तुझ्या वडिलांचे पण राहिले, तुझे पण राहिले, तेव्हा काही प्रश्न राहिले. अरे पण काही परीक्षा संपली आहे, प्रश्नपत्रिका तपासली जायची आहे, पण हातात लेखणी घेतली आणि उत्तर पत्रिका घेतली की लगेच प्रश्न विचारला, किती लिहिलं रे, काय लिहिलं रे. अरे काय लिमिट आहे की नाही, काही लिमिट आहे की नाही. म्हणजे कशाला तुम्ही प्रश्न विचारता? काय आपण कागदावर 4 अक्षर खरडली की अग्रलेख होतो, एवढी गोष्ट. ज्यांना साधं बायकोने सांगितलं जा बाबा बाजारातून भाजी घेऊन ये, तो विचारतो काय आणू भाजी. याला पत्रकारिता म्हणतात, याला बुद्धिजीवीपणा म्हणतात. अरे काय ते 130 कोटींचा देश आहे, जगासमोर आपण एक काहीतरी करायला बघतोय. अशा वेळेला जे प्रश्न विचारतात तेव्हा त्याला काय म्हणतात, जिओ पॉलिटिक्स चालू आहे, त्या सगळ्यामधला एक छोटासा भाग आहे. याचं तरी भान ठेवा. ते भान नसेल त्याच्यावर आम्ही डिबेट करतो. म्हणजे कोणी रस्त्यात पाजला तरी त्याच्यावर डिबेट करायला हरकत नाही असं मला म्हणायची पाळी. माझा मुद्दा लक्षात घ्या की हे जे झालंय, एक खाटीक असतो, खाटीक एक बोकड कापतो, तो लगेच अजून तुझं खपलं नाही का रे मटण, कधी खपणार ते. बोकड कापला की तो दुसरा कापायला घेतो आणि तो टांगून ठेवतो. तसा पहलगाम नंतर हा एक बोकड कापलाय, तो टांगून ठेवलाय. तेव्हा चर्चा करायची तर कुठचा बोकड कापणार आहे ह्याची चर्चा करायला पाहिजे. पण तेवढं दूरचं बघायला आमच्याकडे वेळ कुठे आहे. बरं. पण भाऊ ठीक आहे भाऊ, मी त्यातला तो जो एक पहिला मुद्दा होता त्याच्याबद्दल तुमचं एक वेगळं मत आहे, पण किमान काही आक्षेप आता व्यक्त होत आहेत विरोधकांकडून. मी 2-3 आक्षेप तुम्हाला विचारतो. एक म्हणजे हे युद्ध झालं आणि त्याच्यात पाकिस्तानची चिरवली, सगळ्यांनीच सैन्य दलाचं अभिनंदन केलेलं, कोणीच काही आक्षेप व्यक्त केलेला नाही. पण आता प्रश्न उपस्थित होत आहेत, पहलगाममध्ये सुरक्षा का कमी पडली?
एकच ऑफिसर आहे ज्याचं नाव सारखं येतंय, ते पहलगाम असो की या आधीचे अगदी त्याच्या नक्षलग्रस्त भागातलं त्याचं पोस्टिंग असो, हा एकच अधिकारी सगळीकडे कसा काय असतो? दुसरी गोष्ट, हे जे पळून गेलेले आहेत अतिरेकी, त्यांना पकडण्यात आलंय की नाही, त्याचं पुढे नेमकं काय होणार आहे? जर का हा युद्धविराम किंवा आपण त्याला संघर्ष विराम म्हणूया, तो कोणत्या टर्म्स कंडिशन्सवर झालाय, त्या बाबतीत विशेष अधिवेशन का घेतलं जात नाही? माझा भाऊ, तुम्हाला प्रश्न आहे, आपण अनेक वर्ष पत्रकारितेत आहात, हे प्रश्न विरोधकांनी विचारायचे नाहीत? नाही, प्रश्न विचारा ना, मला त्याच्यात उडू नका, माझा आक्षेप लक्षात घ्या. माझं म्हणणं काय नाही, तुम्ही प्रश्न विचारतच बसा. याच्यात गेला 2002 पासून गुजरात विषयी प्रश्न विचारले जात आहेत, ते प्रश्न अजूनही संपलेले नाहीत. आणि तोपर्यंत दरम्यान नरेंद्र मोदी, जो एक गुजरातसाठी नालायक मुख्यमंत्री होता, तो देशाचा पंतप्रधान होऊन गेला, तरी आमचे प्रश्न चालू आहे, प्रश्न संपत नाहीये. तर प्रश्न का विचारायचे, बरं, याचा तरी थोडं तारतम्य ठेवावं, एवढी माझी अपेक्षा आहे. आणि ते तारतम्य ठेवलं जात नाही, तिथे मी जात नाही. आपल्या डोक्याला दगदग होते, त्यापासून दूर राहायचं. पण भाऊ, मग हे जे प्रश्न विचारतायत, ते विरोधक विचारतायत, ते विशेष अधिवेशनाची मागणी करतायत. संजय राऊत सोडून द्या, राष्ट्रीय पक्ष सुद्धा म्हणतात विशेष अधिवेशन करा. शरद पवार म्हणतात की अधिवेशन नाही, किमान 12-20 लोकांना बोलवा, प्रमुख पक्षाच्या नेत्यांना त्यांच्यासोबत बसा. ते सुद्धा मान्य होत नाहीये. या बाबतीत काही आपलं म्हणणं असेल? बिलकुल आहे, बिलकुल आहे. मी काय म्हणतो, प्रसन्न जोशीचं एक ऑपरेशन व्हायचंय आणि त्यासाठी डॉक्टरांनी जो काय प्लॅन केलाय, ते ऑपरेशन कसं करणार ते आम्हाला आधी समजवा. त्याच्यात कैच्या वापरणार की चाकू वापरणार ते आम्हाला समजवा. ऑपरेशन नंतर सवडीने करू, घाई नाही. आता ऑपरेशन चालू आहे. ऑपरेशन काय म्हणतात ते, ऑपरेशन सिंदूर संपलेलं नाही, पण ते राहू दे, 12च्या भावात गेलं. आम्हाला आधी आमच्या प्रश्नांची उत्तरं द्या, पत्रकार परिषदा करा, त्याच्यावर अग्रलेखला, बाकी ऑपरेशन होईल सवडीने. तो ऑपरेशन इज सक्सेसफुल, पेशंट इज डेड, हे रितसर चालू आहे आणि ते खुशाल चालू द्या. आणि म्हणून मी त्याला जो शब्द वापरला, दिस इज इंटेलेक्च्युअल पोर्नोग्राफी. बरं, या पलीकडे मला चांगला शब्द सुचत नाही. मी खरंच अक्षरशः डोकं मी विचलित होतो की कुठल्या थराला गेलोय आपण. अजून चालू आहे ना ते. त्यांनी काय सांगितलं, संपलं असं सांगितले नाही, ते ऑपरेशन पूर्ण व्हायला नको का? बरं, आपण, मी म्हणून तुम्हाला उदाहरण काय दिलं की भाजी आणायला बायकोने सांगितली, तर कुठली आणू आपण विचारतो. आपल्याला भाजी सुचत नाही. आणि देशाचे प्रश्न मोदींनी चुटकीसारखे संपवले पाहिजेत. नाही तर मग आमच्या स्वप्नात सावरकर येतात, आणखीन कोण कोण येतात. आता लगेच इंदिरा गांधी, परवा मला आठवतं की हा जो काय तो युद्धविरामाची बातमी आली, त्या बातमीनंतर त्या ओंकार चौधरी बरोबर मी युट्यूबवर बसलो होतो आणि तिथे अनेक जण शिव्या घालत होते. तर मी त्याला म्हटलं, बाबा काही कर, शांत राहा ना जरा, येऊ देत. काय युद्धविराम तत्वतः मान्य झालाय, त्याच्या अटी शर्ती ठरलेल्या नाहीत. त्याच्या आधी तुम्ही माणूस मेला नाही तर त्याला पोस्टमॉर्टेम सुरू करता. आणि तेव्हा मी तो शब्द वापरला होता, न्यू नॉर्मल. तर काल मला त्यांनी विचारलं की तुझा शब्द मोदींनी कसा उचलला. म्हटलं, माझा शब्द नाही, हा एस्टॅब्लिश शब्द आहे, फक्त मी चुकून वापरला. बरं, तो मोदींनी वापरला, तो काय माझी कॉपीराईट होती का? बरं. पण मुद्दा असा आहे की तो युद्धविराम झाल्यानंतर जर हल्ले होतात, तो ऑपरेशन संपलेलं नाही, हे सगळं समजून घ्यायला वेळ कुठे आहे? आम्ही मोदी, तुम्ही जो परत परत शब्द विचारताय, बोलताय की मोदी विरोधक किंवा भाजप विरोधक, विरोधकांना प्रश्न विचारायचे, करायचे काही नाही, त्यांच्याकडे भरपूर मोकळा वेळ आहे. ठीक आहे. पण ज्याला काहीतरी करायचंय त्याला तुमच्याकडे दुर्लक्ष करून केलं पाहिजे. मला बालपणीची एक आठवण येते, आम्ही ते चांदोबा वगैरे वाचायचो, त्याच्यात काहीतरी कुठेतरी काहीतरी आहे आणि मग जाताना ते सांगायचे, अरे मागून तुला हाक मारली जाईल, तुला घाबरवलं जाईल, तर मागे वळून बघू नको, तर तू तिथपर्यंत पोहोचशील. बरं, मला वाटतं मालपणी मोदींनी हे वाचलेलं असावं. त्यामुळे हे सगळे प्रश्न किती विचारले गेले तरी मोदी मागे वळून बघत नाहीत आणि म्हणून तो माणूस सतत सक्सेसफुल होतो. मला भाऊ आणखी चर्चा करायला आवडली असती, मात्र पूर्वनिर्धारित कार्यक्रम आहे त्याची मला कल्पना असल्यामुळे आधीच मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे मी आपली रजा घेतो. धन्यवाद, तुम्ही वेळ दिला आणि आपले एक मुद्दा मांडला तो, कारण लोकांच्या मनातला प्रश्न होता. अर्थात प्रश्न आणखी बाकी आहेत, तो तर असणार, ते विचारावे लागणारच आहेत. पण तुर्तास धन्यवाद भाऊ, तुम्ही दिलेल्या वेळेसाठी. आपल्यासोबत आता आणखी मान्यवर आहेत, त्यांचं सगळ्यांचं मी स्वागत करतो. पुन्हा एकदा ओळख करून देतो. आपल्यासोबत आता अरविंद सावंत आहेत, शिवसेनेचे खासदार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार. आपल्यासोबत अतुल लोंढे आहेत, काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि प्रवक्ते, आणि अतुल भातखळकर सुद्धा आहेत. मी पहिल्यांदा जातोय अतुल भातखळकरांकडे. भातखळकरजी, काही प्रश्न विचारले जात आहेत, त्यातला पहिला इमिजिएट प्रश्न जो आजचा सामन्यातल्या अग्रलेखाचा आहे
तो प्रश्न अग्रलेखाचा म्हणून सोडून द्या, जसं तुम्ही मगाशी ऐकत असाल ते. पण लोकांच्या मनात हे मोठ्या प्रमाणात होतं आणि भाजप समर्थकांच्या मनात सुद्धा की यावेळी पीओके मध्ये शिरायला हवं होतं, जी संधी आतापर्यंत 26/11 सुद्धा घेतली नव्हती. याचा अनेक प्रश्न आहेत. मी सुरुवात त्यापासून करतोय, जो आज संजय राऊतांचा अग्रलेख आहे, की सावरकरांना विसरलात आपण किंवा त्यांचं स्वप्न पूर्ण करण्याची संधी दवडली. आपलं काय म्हणणं आहे? नाही बघा, पहिली गोष्ट तर सामन्याचं रेफरन्स द्यायची काही कारण नाहीये, कारण त्याला रद्दीच्या पलीकडे काडीत काही महत्व नाहीये. वृत्तपत्र म्हणजे क्षणभराचं साहित्य, अनंत काळची रद्दी. सामन्याच्या बाबतीत ते क्षणभराचं साहित्य पण नाहीये. आणि मगाशी भाऊंनी म्हटल्याप्रमाणे जे राहुल गांधी उठता बसता स्वातंत्र्य सावरकरांना त्या ठिकाणी टोकाची, घाणेरडी, चुकीची टीका करतायत, त्या राहुल गांधींच्या हे दिल्लीला जाऊन त्या ठिकाणी त्यांची चाटुगिरी करतात. त्यांनी सावरकरांचा कशाला उल्लेख करावा? बरं, हा पहिला मुद्दा. आता तुम्ही जो मुद्दा मांडताय, मी कालच तुम्हाला सांगितलं की या देशाची जनता ही अत्यंत समाधानी आहे. कारण नरेंद्र मोदी या देशाचे पंतप्रधान झाल्यानंतर या देशाने पाकिस्तानच्या आगळीकीला उत्तर देण्याचं प्रत्यक्ष रूपामध्ये पाहायचं काम त्यांनी केलेलं आहे. आणि मग उरीचा सर्जिकल स्ट्राईक असेल, बालाकोट असेल, किंवा या वेळेला 9 दहशतवादी सेंटर्सवर थेट हल्ला करणं असेल, त्याला त्यांनी प्रतिकार केल्यानंतर त्यांचे एअरबेस नष्ट करण्याचं काम असेल, आणि त्याच्यामुळे जनता पूर्णपणे समाधानी आहे. बरं. आणि मोदीच आणि भारतीय जनता पार्टीच पाक ऑक्युपाईड काश्मीर बरं हा घेऊ शकते, हा विश्वास या देशाच्या जनतेला आहे. बरं. आणि तो घेणारच होत. पण जसं मगाशी भाऊंनी सांगितलं, प्रत्येक गोष्टीला एक वेळ यावी लागते. बरं. देशाचं नेतृत्व आहे, त्या ठिकाणी सैन्य आहे, त्यांच्या काही स्ट्रॅटेजिक गोष्टी आहेत, आणि देशाच्या नेतृत्वाच्या काही स्ट्रॅटेजिक गोष्टी असतात. ठीक आहे. आणि त्यामुळे जी जनतेची अपेक्षा आहे ती सुद्धा येणाऱ्या काळात पूर्ण होणार आहे. आणि कोणालाही प्रश्न पडलेले नाहीयेत, हे तुम्हाला मी फार नम्रपणाने सांगतो. अतुल लोंढेंचं म्हणणं आहे कोणालाही प्रश्न पडलेले नाहीयेत. मात्र अतुल लोंढेंकडे, अतुल भातखळकरांचं असं म्हणणं आहे की कोणतेही प्रश्न पडलेले नाहीत. पण अतुल लोंढेंकडे मी जातोय कारण काही प्रश्न मात्र मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर फिरतायत. आणि त्याचा सूर असा आहे की ऑपरेशनचं एक त्याच्या पातळीला सैनिक आपले काम करतायत, त्यांच्या बाजूला राहूयात, उभ्यात, त्यांना सलाम करूयात. मात्र दहशतवादी पहलगाममध्ये कसे आले, गुप्तचर संस्थांकडे इंटेलिजन्स होता का, होता तर तो दिला होता का, सरकारला सूचना मिळाली असेल तर सरकार गाफील राहिलं का, ते विशिष्ट 4 दहशतवादी आहेत त्यांना आपण पकडू शकलो का नाही ऑपरेशनच्या दरम्यान, किंवा पाकिस्तानवरती दबाव का नाही आणू शकलो त्यांना मिळवण्याच्या बाबतीत, मोदी एवढ्या सगळ्या जगातल्या देशांमध्ये जातात तर आपण पाठिंबा का नाही मिळवू शकलो, असे अनेक मुद्दे आहेत. आणि ते समाज माध्यमांवर आहेत, ओपन सोर्सवरती आहेत. मी आता अतुल लोंढेंकडे जातो. अतुल लोंढेजी, भातखळकर म्हणतायत देशवासियांच्या मनात प्रश्न नाही आहेत, विरोधकांना मात्र प्रश्न पडतायत. काय तुमच्या मनात आहे? नाही, आता असं आहे की एखाद्याला पूर्ण देशाच्या 140 कोटीच्या जनतेची माहिती असणं हे दैवत्वापेक्षा कमी नाही आहे. त्याला मी काही विरोध नाही करणार. पण हे इतके लकी पंतप्रधान आहे की ज्यांना 140 कोटी जनता आणि विरोधी पक्ष या सगळ्यांचं पाठबळ मिळालेलं आहे. राष्ट्रशक्ती जी आहे ती या पंतप्रधानांच्या पाठीशी उभी आहे. आणि त्याच्यामुळे ह्या गोष्टी घडल्या कशा. आता मोदी साहेब असल्यानंतर अल्ला वगैरे होणं म्हणजे लोकांना ऍक्सेप्टेबल नाही ना. ते आता मोदी साहेब सगळंच करू शकतात, पीओके घेऊ शकतात, इराणपर्यंत घेतील, तो काही प्रॉब्लेम नाही आहे. भक्तांनी तसा विचार करायला हरकत नाही आहे. ते इराणपर्यंत घेऊन घेतील. बोगस काही इन्स्क्रिप्शन जे भेटलं होतं ना, इंद्र वरुण अग्नी, त्यांचे आपल्याला तिथं मूर्तीपर्यंत जातील. ते काही त्यात प्रॉब्लेम नाही आहे. प्रॉब्लेम हाच आहे की हे सगळं असताना जेव्हा DGMO म्हणजे पाकिस्तान घुटण्यावर आला, सैन्याचं शौर्य आहे, सैन्याला तर सलाम आहे आपला, काही विषयच नाही. तर ते आले होते. तर मग अशा वेळेस हाफिज सईद तो जिंदा आहे, अझहर मसूद तो जिंदा आहे, सैफुल्ला जो पहलगामचा मास्टरमाइंड आहे तो तर जिवंत आहे, सलाउद्दीन तो तर जिवंत आहे. आणि ज्या 6 लोकांनी आमच्या बहिणींचं कुंकू त्यांच्या डोळ्यासमोर पुसलं, ती आयुष्यभरासाठी त्यांच्यासाठी ते एक नाईटमेअर झालेलं आहे. ते सगळं ते भेटले का आपल्याला? तर जेव्हा सीजफायर केलं तुम्ही, सरकारला पूर्ण पाठिंबा होता की सरकारने काय करायचं तो निर्णय घ्यावा, सगळे पाठीशी उभे होते, काही विषय नव्हता त्याच्यातला. तर या सगळ्या लोकांना आपण हंडाऊन केलं का? आपल्याला घ्यायचं होतं, त्यांना सोबत घ्यायचं, त्यांना मागायचं होतं, प्रत्यार्पण मागायचं होतं त्यांना. आणि त्या अटीवर त्यांना इथं आणून ट्रायल करून
फाशीची शिक्षा द्यायला पाहिजे नव्हती. कारण असं आहे याच्यामध्ये की पाकिस्तानीची मिलिटरी हो म्हणजे स्टेट ऍक्टर इज अ नॉन स्टेट ऍक्टर. दिस फिनॉमिना इज प्रूव्ड बियॉन्ड डाऊट हो की तिथली सेनाच आतंकवादी आहे. हे प्रूफ आपल्याला पहिल्यांदा स्पष्टपणे जगासमोर मांडता आलेले आहे. कारण की आतंकवाद्यांच्या प्रेतयात्रेमध्ये नमाजे जनाजा जे पडण्यात आलेलं आहे ते कोणी पडलं? ते मिलिटरीनी पडलं. हो ते कोणी तिथे चीफ ऑफ आर्मी स्टाफ पाकिस्तानचे ते पाठवतात. हे सगळं प्रूफ झालेलं होतं. यावेळेस एक ऍक्शन घेऊन टाकायला पाहिजे नव्हती. राष्ट्रशक्ती पूर्ण पाठीशी आजही आहे, त्याच्यामध्ये काही दुमत असं नाही. आज काही बीजेपी काँग्रेस विरोधी पक्ष सत्ता पक्ष असं नाही आहे. आज आपण देश म्हणून उभा आहो, एक देश म्हणून उभा आहो, जगाला संदेश दिलेला आहे. आता भाऊ काय बोलले, भाऊ आता त्यांचं काय वय झालं की काय मला माहित नाही. मग अटल बिहारी वाजपेयी देशद्रोही होते का? 1962 साली त्यांनी चायनाचं युद्ध चालू असताना संसदेचं अधिवेशन बोलवायला लावलं. ते बोलवलं तेव्हा प्रश्न विचारले गेले, प्रश्नाची उत्तर दिले. 71 मध्ये सुद्धा इंदिराजींनी संसद चालू असताना त्याचे उत्तर दिलेले आहे, प्रेसला उत्तर दिलेले आहे, जगाला उत्तर दिले आहे. हेनरी किसिंजर आणि निक्सन यांना सांगितलंय की दिस इज नॉन ऑफ युअर बिझनेस. माझ्या देशात काय होणार आहे मी आणि माझ्या देशातले लोक ठरवेल, ॲज अ प्राईम मिनिस्टर, आणि देशातले लोक ठरवतील. त्यामुळे सर्वदलीय बैठक बोलवणे हा प्रोटोकॉल आहे डेमोक्रेसीमधला. बरं. आणि सर्वदलीय बैठक बोलून सगळ्यांना विश्वासात घेणे, सगळ्यांना गोष्टी सांगणे हे आवश्यक आहे. आजपर्यंत कुठल्याही प्रधानमंत्र्यांनी सर्वदलीय बैठकीला जाण्याचं टाळलेलं नाही आहे, ते मोदींनी टाळलं. विरोधी पक्षांनी सांगितलं की आता तुम्ही घ्या आणि तुम्ही सगळ्यांना बोलवा. एक विशेष अधिवेशन कशासाठी? तर या देशाच्या सैन्याने जो पराक्रम गाजवलेला आहे आणि या देशाची जनता आणि सगळा देश जो एकत्र उभा राहिलेला आहे तो संदेश जगाला देणं गरजेचं आहे, त्याच्यासाठी सुरू झालं. आता समाजमन किती घाणेरडं करून टाकलेलं आहे बघा प्रसन्ना. विक्रम मिस्री ते आपले विदेश सचिव आहेत. पक्षाची देशाच्या सरकारची भूमिका मांडणं त्यांचं काम आहे. त्यांनी भूमिका मांडली सीजफायरच्या संदर्भामध्ये. ती भूमिका मांडली म्हणून त्यांच्या मुलीला रेप पासूनच्या धमक्या, ट्रोल केलं, त्यांना स्वतःचं एक्स अकाउंट जे आहे ते प्रायव्हेट करावं लागलं. ही आमची संस्कृती आहे का हो? बरं. आणि जे 26 लोक मेली त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो BSI नावाची एक कंपनी आहे पाकिस्तानची, तो ओबेदुल्ला सईद म्हणून तो चालवत होती. त्यांनी हाय प्रिसिजन सॅटेलाइट इमेजेस मागितल्या. 1 वर्षापासून तो मागतोय. म्हणजे त्या इमेजेस अशा असतात की वरतून सॅटेलाइटने काढलेल्या इमेजेस ह्या खालती एखादा माणूस उभा असेल ना तर त्याची पापणी सुद्धा ती टिपू शकते. तिथलं काय आहे. बरं. इंटेलिजन्स तुमच्याकडे फीडबॅक होतं. प्रधानमंत्र्यांना तिथे जाण्यापासून अडवलं, ते काम होतं इंटेलिजन्स एजन्सीचं, योग्य होतं ते. मग तिथे पहलगाममध्ये तुम्ही 2-3 हजार लोक असताना तिथे 3 टियर सिक्युरिटी होती. एक फर्स्ट असते, मिडल असते आणि सेंट्रल असते, मिडल आणि आउटर असते. तर या याच्यामध्ये 3 सिक्युरिटी का नव्हत्या? तर सर्वदलीय बैठक जी बोलवली त्याच्यामध्ये अमित शहानी सांगितलं की इंटेलिजन्स फेल्युअर झालेला आहे आणि तिथे परवानगी नव्हती पहलगाममध्ये जायची. मग तिथलं प्राधिकरण 35-35 रुपयाची तिकीट कशाला फाडत होतं? खालती आर्मी बेस होता ना. 26 लोकांचा जीव काय महत्वाचा नव्हता का? ठीक आहे. इंटेलिजन्स फेल्युअर झालेला आहे. मी अतुलजी एक चर्चेचा एक राऊंड पूर्ण होण्यासाठी पूर्ण होण्यासाठी मी 10 सेकंद फक्त. ठीक आहे, 10 सेकंद बोला. 10 सेकंद बोला. फक्त 10 सेकंद शेवटला. मग जेव्हा आपल्या देशामध्ये 26/11 फेल्युअर झालं होतं, इंटेलिजन्स फेल्युअर, या देशाच्या गृहमंत्री शिवराज चाकूरकर पाटील यांना राजीनामा द्यावा लागला होता. विलासराव देशमुख आणि RR आबा पाटील या दोघांना राजीनामा द्यावा लागला होता. 26 लोकांच्या जीवाची काहीच किंमत नाही. मग विरोधकांनी हा प्रश्न विचारायचा नाही. ठीक आहे. म्हणजे 2014 नंतर न्यू नॉर्मल हे असं आहे की तुम्ही प्रधानमंत्र्यांना प्रश्न विचारू नका. मग कसली डेमोक्रेसी आहे? कसली डेमोक्रेसी आहे? बरं. आणि अमित शहा आतापर्यंत पदावर काय आहेत? का राजीनामा दिला नाही त्यांनी? ठीक आहे, मी हा विचारतो प्रश्न अतुल भातखळकरांना. अरविंद सावंत मगाशी लाईन अप कनेक्ट झाले नव्हते, ते आता झालेले आहेत, पण त्यांना एकदा थोडासा फील येऊ दे आणि मग त्यांच्याकडे मी जाईन पुढचा प्रश्न घेऊन, कारण मग असा एक मुद्दा राहिलाच होता. पण त्याआधी मी अतुल भातखळकरांकडे जातो, अतुल लोंढेंचे मुद्दे घेऊन. अतुल भातखळकर. हे कसं आहे, अतुल लोंढेंचं जे काही आता मी प्रवचन ऐकलं, त्यांचं प्रवचन आणि राहुल गांधीचं भाषण याच्यात काही फरक नाही आहे. त्याचा काही वस्तुस्थितीशी संबंध नाही, जनमताशी काही संबंध नाही. आणि त्याच्यामुळे मुळामध्ये गेल्या 11 वर्षामध्ये या देशामध्ये एकतरी बॉम्बस्फोट झाला का? यांच्या 10 वर्षाच्या काळात दर 2 महिन्याला बॉम्ब विस्फोट होतो ते देशात. 26/11चा उल्लेख करताय. 26/11ला भारतीय सैन्य तयार होतं पाकिस्तानला धडा शिकवायला. काय यांच्या पंतप्रधानांनी निर्णय घेतला नाही? नंतर जाहीरपणाने सांगितलं की माझ्यावर खूप दबाव होता, कारवाई करा, पण मला कारवाई करायची इच्छा नाही. आणि त्याच्यामुळे
मोदींना कोणी प्रश्न विचारायचे नाहीत का? अहो संसद चालू आहे, या देशामध्ये संसदेचे अधिवेशन होत आहेत. तुम्ही तर वाटेल त्या भाषेत या देशाच्या पंतप्रधानांवर खालच्या पातळीवर जाऊन खोटे नाटे आरोप करता, टीका करता. त्याचं कारण असं आहे, या देशात लोकशाही आहे आणि आम्ही लोकशाही मानतो म्हणून आहे. आणि त्याच्यामुळे लोक मोदींना पुन्हा पुन्हा निवडून देत आहेत, प्रसन्न उत्तर हे द्यायचं. यांचं खरं दुःख आहे. आणि त्याचं खरं कारण असं आहे, मोदी या देशाचा विकास करतायत. मोदींनी या देशातल्या 140 कोटी लोकांना सुरक्षा प्रदान केलेली आहे. आणि त्याच्यामुळे हे जे प्रश्न आहेत, मी असं म्हटलं नाहीये की कोणी प्रश्न विचारायचे नाहीयेत. बरं. विरोधात प्रश्न विचारतील ना, त्यांना विचारू दे. बरं. त्यांनी विचारावेत, ते विचारणारच आहेत. आणि मी कालच तुम्हाला म्हटलं की आता सगळे आम्ही सरकारच्या बरोबर आहोत. हो. हा काँग्रेसचा किंवा विरोधी पक्षांचा मुखवटा आहे. बरं. खरा देश एक काय असतो, पाकिस्तानच्या आर्मीने आपल्या ब्रीफिंग मध्ये राहुल गांधींचं सत्यपाल मलिक यांचे इंटरव्ह्यू दाखवले, ज्याच्यामध्ये पुलवामा हे या देशातल्या भाजपवाल्यांनीच केले अशी त्यांची विधानं होती. मागणी न करताही नेक्स्ट डेच्या भारत सरकारच्या प्रेस ब्रीफिंग मध्ये आपल्या परराष्ट्र मंत्र्यांनी हे सचिवांनी हे सांगितलं की पाकिस्तानने हे व्हिडिओ दाखवले, त्यांना डेमोक्रेसी काय असते हे माहीत नसल्यामुळे ते अशा प्रकारची विधानं करतायत. हे वयम पंचाधिकम शतमचं उदाहरण आहे. आणि त्याच्यामुळे जरूर प्रश्न विचारले पाहिजे, उत्तर ते द्यायचं. जरूर विचारा, ठीक त्याचा आहे. फोरम मी- असतो. मी- पण जनता आजही मोदीजींच्या बरोबर आहे. नाही, मला याचं उत्तर द्यायचं आहे. मी प्रसन्न, अतुलजी मी येतो तुमच्याकडे, याचं पण मी उत्तर अरविंद द्यायचं. सावंतांकडे सुरुवातीपासून गेलेलो नाहीये. मला नाही त्यांच्याकडे नाही जावं लागेल. नाही मी येतो अतुलजी, तुमच्याकडे नाही, नाही, येणारच आहे मी. नाही, 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 प्रसन्न, अतुलजी, नाही. मी तुमच्याकडे येणारच नाही, आहे. नाही, नाही, आपण absolutely तीनच जण नाही. गेस्ट घेतलेले आहेत आज. नाही प्रसन्न, मला 10 ठीक आहे, नाही, बोला. मला 15 सेकंदाचा वेळ द्या, कारण महत्वाचा विषय आहे. मग अरविंद सावंतजी, तुम्ही मला फक्त थोडासा यांनी- वेळ द्या, मी येतो तुमच्याकडे. अतुल लोंढे थोडंसं कोणी काही म्हटलं की प्रवचन वगैरे देणे ही बालबुद्धी जी आहे ही नेहमीच आपण अनुभवतो अतुलजींकडनं. मोठे भाऊ आहे, छोड दिया. आता ऐका, या छोड देशाच्या दिया म्हणजे काय? पंतप्रधानाला पाकिस्तानच्या छोड दिया उपपंतप्रधानाने टेररिस्ट म्हटलं. ग्लोबल टेररिस्ट नरेंद्र मोदी आहे. भाजपच्या एकही कार्यकर्त्यांनी पीएमओनी त्याचं उत्तर दिलं नाही. काँग्रेसने उत्तर दिलं की आमच्या देशाच्या पंतप्रधानांना तुम्ही असं म्हणू शकत नाही, आम्ही ऑब्जेक्ट करतो, हे चुकीचं आहे. यांनी नाही म्हटलं, यांनी ऐकून घेतलं. म्हणजे तुम्हाला मान्य आहे का? तुम्ही पाकिस्तानचे दाखले देता का? सत्यपाल मलिक तुमचे गव्हर्नर होते. पुलवामाचे 6 वर्ष झाले. 40 पुलवामाचे 6 वर्ष झाले. मी मदत बोलतो नाही. दिस इज ऍब्सोल्युटली रॉंग. मी मग बोलू देणार नाही. बोला अतुलजी, तुम्ही अतुल लोंढे तुम्ही बोला. अतुल भातकर थोडं थांबा. त्यांनाच बोलायला लावू नका. मी शांतपणे ऐकलं त्यांनी. ठीक आहे, भातकर थोडं थांबा. अतुल लोंढे पूर्ण करा, मला अरविंद सावंतांकडे सुद्धा जायचंय. प्लीज पूर्ण करा. सीज फायर झाल्यानंतर पुन्हा ड्रोन आणि पुन्हा अटॅक झाला. आम्ही गप्प. आज शोपियानमध्ये अटॅक झाला. गोली मारेंगे तो गोला देंगे. आता तुम्हाला सांगतो यांच्या काळात किती अटॅक झाले. 2014 कठुआ ट्रक हायजॅकिंग, 2014 बारंदा मोर लँडमाइन एक्सप्लोजन, 2014 अर्निया सुसाइड अटॅक, 2014 उरी सुसाइड अटॅक, 2015 कठुआ पोलीस स्टेशन सुसाइड अटॅक, 2015 शोपिया डिस्ट्रिक्ट मिलिटरी अटॅक, 2016 पठाणकोट एअरबेस अटॅक. तिथे ISI ला बोलवलं आणि अमित शहानी तारीफ केली की ISI चांगलं इन्व्हेस्टिगेशन करताय. 70 वर्षाचा फालतूपणा कोणी नाही केला. त्याच्यानंतर 2016 बारामुल्ला मिलिटरी कॉन्वॉय अँबुश, 2016 उरी अटॅक, 2017 शोपियान पेट्रोल पार्टी अटॅक, 2017 कुलगाम बँक व्हॅन अँबुश, 2017 अनंतनाग मिलिटरी कॉन्वॉय अँबुश, 2017 अमरनाथ यात्रा मॅसेकर अटॅक, 2018 सोपोर IED ब्लास्ट, 2018 सुंजवान मिलिटरी स्टेशन सुसाइड अटॅक, 2018 शोपियान डिस्ट्रिक्ट अरहा मिलिटरी अटॅक, 2018 कुलगाम लारू विलेज अटॅक, 2019 पुलवामा अटॅक, 2019 अनंतनाग सिक्युरिटी फोर्स अटॅक. त्या पुलवामा अटॅकमध्ये तो देऊ सिंग नावाचा DYSP जो आतंकवादी घेऊन आला होता दिल्लीमध्ये, त्याला सोडून दिलेला आहे. चर्चाही नाही आहे. पुलवामात काय झालं होतं त्याचा अजून रिपोर्टही आलेला नाही आहे. कोणी सांगतही नाही काही. 2019 पुलवामा अटॅक, 2019 अनंतनाग सिक्युरिटी फोर्सेस अँबुश, 2019 बंगाली लेबरर्स अटॅक, 2020 CRPF पेट्रोल अटॅक, 2021 श्रीनगर पोलीस व्हेकल अँबुश. अतुलजी, एकूण खूप अटॅक झाले. मी त्याबद्दल विचारतो. मला आता अरविंद सावंतकडे जावं लागेल. प्लीज समजून घ्या. आणि काश्मीरी पंडितांचं टार्गेटिंग अटॅक,
टार्गेट करून करून मारले काश्मीरी पंडित. ठीक आहे. यांच्या काळातच त्यांना बाहेर जावं लागलं. वा, यांच्या काळामध्ये वा, वा, त्यांच्यावर वा. पुन्हा ठीक अटॅक आहे. झाले जे आमच्या काळात मी झाले येतो आता अहो, मी वा, जाण्यापूर्वी वा, मला वा, अरविंद वा, सावंतांकडे वा, जायचं. वा, भास्करजी, मी आता करा. अरविंद सावंतांकडे तोंडावर जातो. पडले कळलं तरी की वा, नाही? वा, 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 वा. हा. मी अरविंद सावंतांकडे जातो. तोंडावर पडले तरी वा 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 नाही, वा, वा, ठीक वा, आहे, मी वा. अरविंद वा, सावंतांकडे वा, जातोय आता. वा, प्लीज वा, कोणी वा. मध्ये येऊ नका. अरविंद सावंतजी, माझा तुम्हाला प्रश्न आहे. आज सामनाचा अग्रलेख आहे, ज्याची खूप चर्चा फेल्ड होते. प्राईम मिनिस्टर अँड फेल्ड होम मिनिस्टर. अरविंद सावंतांकडे मी जातोय. अरविंद सावंतजी, इतकी भडास अतुल काढू नका भातखळकर तो. म्हणत होते की जनतेचा आमच्यावर विश्वास आहे आणि आम्ही यापुढे पीओके घेऊन दाखवू, हा लोकांचा आमच्यावर विश्वास आहे, त्यामुळे शिवसेनेने काळजी करू नये, असं त्यांचा बोलण्याचा अर्थ होता. आपलं काय म्हणणं आहे? आपल्याला खरंच वाटतंय की सावरकरांना विसरलेत किंवा त्यांचं स्वप्न पूर्ण करायची संधी गमावली आहे भाजपने? 100%. मी आज आदरणीय संजय राऊत साहेबांनी आज अग्रलेख लिहिला आहे, पण मी त्यापूर्वी असं म्हणालो होतो, हो. तुम्ही माझ्या गेल्या 3 दिवसातल्या आपण अतिशय चांगली संधी गमावली. हम्म. आपल्याला पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीर घेण्याची संधी होती, ती गमावली आपण. बरं. असं माझं मत आहे. बरं. कारण ती संधी कसं आहे की अशी जी युद्ध होतात त्यावेळेला सरकारनं धाडताना पावलं एक सांगतो, हो. जे कौतुक आहे त्याचं कौतुक करणं. हो. जे ज्या पद्धतीनं आपल्या लष्करानं काम केलंय त्याला चालू आहे. बरं. आणि पहिलं अतिशय फोकस लक्ष लक्ष ठेवून बरं. बरोबर त्या स्ट्रॅटेजिक आतंकवादांच्या अड्ड्यावर केलं, त्याच्याबद्दल तो म्हणजे त्याचं कौतुकच आहे. बरं. पण ज्या पद्धतीने हे सुरू असताना हम्म. आपल्या सीमेवर मात्र हल्ले सुरू राहिले. हम्म. आपण आकाशात लढतोय, ड्रोन एकमेकाचे ड्रोन उडवतोय, हो. त्या ड्रोन मध्ये माणसं नसतात. पण जी पूंछ मध्ये हल्ला झाला, जम्मूला हल्ला झाला, घरं गेली, माणसं नेली, त्याच्या अगोदरचा पहिलगामचा हल्ला, हा आपल्याला अक्षरशः काळजाला घरे पाडणारा हल्ला आला. गाडी काढा. आणि म्हणून आजच्या अग्रलेखात जो उल्लेख झाला आहे की जे काही सावरकरांना वाटलं की असे तो हिमाचल सिंधू, आपण जे म्हणतो सिंधू पासून बरं. समुद्रापर्यंतचा सगळा हा माझी भारतभूमी आहे, बरं. त्या भारतभूमीसाठी लढताना आपल्याला असं वाटतं तुम्ही संधी आली होती आपल्याला. ही नामी संधी होती पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीर ताब्यात देण्याची. हो. आणि ती संधी आपण जमावली असं त्यांनी म्हटलंय, आणि ते बरोबर आहे. मला माझं काम बदल बरं. हे अतिशय योग्य आहे, कारण त्या कुरापती त्यांच्या थांबत नव्हत्या. बरं. कोण ट्रम्प अति तिकडचे हो. अमेरिकेचे अध्यक्ष हं. मोदी कुठल्या पक्षाच्यावर आम्हाला माहिती नाही, आमच्या देशाचे पंतप्रधान आहेत ते. हो. त्या देशाच्या पंतप्रधानांनी घोषणा करण्यापूर्वी अमेरिकेचा अध्यक्ष घोषणा करतो. हं. अटल बिहारी वाजपेयी आणि इंदिरा गांधींची उदाहरणं मला तर मी येण्यापूर्वी सांगितली असेल कुठेतरी. अटल बिहारी सुद्धा गेले नाही निघत असताना. हो. मग या सगळ्यामध्ये आपण लक्षात घेतलं पाहिजे की आज भारतानं ज्या पद्धतीनं हा जो काही दबाव टाकला गेला, हो. त्याचं पुन्हा एक राजकीय विश्लेषण खूप मोठं आहे, भयानक आहे सगळ्या प्रकारचं. बरं. मग त्याच्यात बऱ्याच गोष्टी बाहेर येणार आहेत त्या. बरं. पण पुलवामा सुद्धा आपल्या जिवारी लागला. आजही पुलवामा, खरंय. सत्यपाल मलिकांचं वक्तव्य गव्हर्नर पदावर असताना हो. आणि नंतरही त्यांनी ज्या ज्या गोष्टी सांगितल्या त्याचा खुलासा आजवर झालेला नाही. आणि देशाचे पंतप्रधान मनमोहन सिंग पंतप्रधान असताना आणि ते मुख्यमंत्री ठीक असताना आहे. त्यांनी मनमोहन सिंगांना जे 5 प्रश्न विचारलेत ना, हो. ते गोदीबिडी आणि धाडसाने दाखवावेत. बरं, ठीक आहे. मी विचारतो अरविंद सावंतजी, मी तुमचा प्रश्न विचारतो. तुमची इमेज स्टील झालेली आहे म्हणून मी फक्त मध्येच थांबवलं तुम्हाला. व्हिडिओ पुन्हा रेझ्यूम झाल्यानंतर मी येतो तुमच्याकडे. भातखळकरजी, 2-3 मुद्दे होते. एक, पीओके जिंकायची वेळ होती, सावरकरांचं स्वप्न काही प्रमाणात पूर्ण झालं असतं, सिंधूचा तो भाग आला असता. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, अमेरिकेची मध्यस्थी. त्याला तुम्ही मध्यस्थी माना नका मानू, पण अध्यक्ष पहिले ट्विट करतात अमेरिकेचे आणि सांगतात की सीज फायर करायला सांगितलंय. दुसऱ्यांदा ते सांगतात ट्रेड रूटच्या बाबतीत आम्ही दबाव आणला म्हणून ते झालं. तिसरी गोष्ट, मोदींच्या पीसीच्या आधी त्यांची पीसीज होते आणि ते म्हणतात की हे मी केलेलं आहे म्हणून. तर यामुळे आपला आंतरराष्ट्रीय दबदबाच्या बाबतीत प्रश्नचिन्ह उपस्थित होतं. आणि तिसरी गोष्ट त्यांनी आठवण करून दिली आहे की असेच प्रश्न मनमोहन सिंगांना विचारले गेले होते, तर आम्ही असे प्रश्न मोदींना विचारणार. भातखळकरजी, बघा, पहिला मुद्दा असा आहे की अमेरिकेचा हस्तक्षेप वरे शून्य आहे. काल देशाच्या पंतप्रधानांनी जनतेच्या समोर थेट भाषण करून या सगळ्या गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत. डीजीएमओ एकमेकांशी बोलले. पाकिस्तानचे डीजीएमओने भारताचे डीजीएमओशी त्या ठिकाणी बोलणं केलेलं आहे.
काल देशाच्या पंतप्रधानांनी, मी कालच आपल्याच कार्यक्रमात सांगितलं हो. की त्यांनी इतकं क्लिअर सांगितलंय, ट्रेड अँड टेरर कॅनॉट गो टुगेदर. वॉटर अँड ब्लड कॅनॉट फ्लो टुगेदर. हो. आणि पाकिस्तानशी बोलण्याचे आता कुठले मुद्दे असतील तर ते फक्त पाकिस्तानने इनलिगली ऑक्युपाईड केलेल्या जम्मू काश्मीरला परत मिळवणं एवढा एकच मुद्दा आहे. आणि त्याच्यामुळे पहिली गोष्ट, या बाबतीत काही युद्ध करार झालाय, काही बोलणी झाली आहेत, देशाच्या पंतप्रधानांनी हे जाहीर सांगितलेलं आहे. बरं. आता मी सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे विरोधी पक्ष एक नाटक करतायत की आम्ही या सरकारच्या बरोबर आहोत, आणि हळूहळू त्यांचा ते बेनकाब होत आहेत. बरं. कारण भारतीय सैन्याने एक पराक्रम त्या ठिकाणी केलेला आहे, त्याच्याबद्दल भारतीय सैन्याला सॅल्यूटच आहे. बरं. तो स्वतः काल देशाच्या पंतप्रधानांनी केलेला आहे. या देशाची 140 कोटी जनता करते. हो. पण शेवटी हे सैन्य होतं, याला गो अहेड 26/11 नंतर का सांगितलं नाही? बरं. मुद्दा असा आहे, 1989 पासून मला बोला. हो. या अतुल जी, येतो देशातल्या प्रत्येक पंतप्रधानाला या देशाचे वैज्ञानिक सांगत होते, आम्हाला अणुस्फोट करायची परवानगी द्या. ती परवानगी कोणी दिली? ती अटल बिहारी वाजपेयींच्या सरकारने दिली. आणि त्याच्यामुळे प्रश्न जे विचारायचे ते तुम्ही विचारू शकता, कारण देशात लोकशाही आहे. बरं. आणि तुम्ही विचारता जा, तुम्ही कुठे विचारणं थांबताय? मुद्दा काय आहे? तुम्ही आता जे काही, तुम्ही म्हणजे तुम्ही नव्हे, विरोधी पक्ष आता जे काही सांगतायत की आम्ही सगळे सरकारच्या बरोबर आहोत, बरं. ते हळूहळू त्यांचा बेनकाब होण्याचं एक काम फार चालू मोठा आहे. मुद्दा या निमित्तानं आणि दोन भाजपकडून मिनिटं. समोर येतोय. अतुल भातखळकरांचा ऐकून घ्या. काल सुद्धा त्यांनी प्रतिक्रिया ऐकून घ्या. एबीपी माझावर दिली होती की आताचा पाठिंबा हा केवळ राजकीय धूर्तपणा आहे, तो ऐकून घ्या, मनापासून 2 दिलेला मिनिटं पाठिंबा मला- नाही. 2 मिनिटं मला बोला. शेवटच्या मुद्द्याचं उत्तर बोला, देऊ द्या. भातखळकर बोला. अतुल लोंढेंनी एक 10-15 प्रसंगाची यादी वाचून दाखवली. हो. त्यातली एकही घटना ही जम्मू काश्मीरच्या बाहेरची नव्हती. आणि त्याच्यामुळे असं आहे, जनता खूप शहाणी असते, जनता सगळ्या गोष्टी अनुभवत असते. आणि त्याच्यामुळे आपणही प्रश्न उपस्थित केलात की पहलगाम मध्ये अतिरेकी आले कुठून? हो. मी विरोधी पक्षांच्या कावेबाज प्रश्नाला उत्तर देऊ इच्छित नाही, पण जे लोक हा कार्यक्रम बघतायत त्यांच्याकरता सांगतो, एटी हसैन हे आपल्या आर्मीचे रिटायर्ड नॉर्दर्न कमांडर होते. ते वारंवार टाइम्स ऑफ इंडियामध्ये या सगळ्या विषयावर लिखाण करतात आणि या विषयावर ते फार विस्तृत लिहितात. म्हणजे पहलगामच्या अटॅक नंतर आणि आपण हल्ला केला त्याच्या आधी त्यांचं टाइम्स ऑफ इंडियात लेख आहे, आणि लेखाचा समारोप करताना त्यांनी असं म्हटलं की आता जनतेने देशाच्या नेतृत्वावर विश्वास ठेवावा. बरं. ते कधी करतील, कसे करतील, काय करतील, हे प्रश्न आता विचारू नका, हे त्यांनी सांगितलेलं होतं. बरं. आणि त्याच्यामुळे जम्मू, आता आम्ही असं बोललो की मग तुम्ही म्हणणार की तुम्ही राजकारण करता. जर का एनओसी निर्माणच नसती झाली, ठीक आहे. मी भातखळकरजी आता तेवढ्या इतिहासात जात नाही, तर खूप वेळ लागेल. मग सगळंच त्याच्यातून काढावं लागेल, प्रत्येकाचे दबाव बघावे लागतील. आता कसा खूप वेळ लागेल? मग मी भातखळकरजी, मी मगाशी तुम्हालाही वेळ दिला, मला अरविंद सावंतांना द्यायचं, त्यांना मी तुमचे मुद्दे घेऊन जातोय लोंढेंकडे. हा, तेवढाच मुद्दा आहे. ठीक आहे. मुद्दा फार महत्वाचा आहे. ठीक आहे. अतुल लोंढे, बोला. अतुल लोंढे आणि मग अरविंद सावंत. अतुल लोंढे. नाही, आता असं आहे की कोणाला आपल्याच जुन्या पंतप्रधानांना नाकारायचं असेल तर हा शानपणा बीजेपीचेच लोक करू शकतात. अटल बिहारी वाजपेयींनी जेव्हा अणुस्फोट दुसरा केला त्यावेळेस त्यांनी सांगितलं की ही फाईल पी.व्ही. नरसिंह यांच्या टेबलवर पडली होती. कम्प्युटर सिम्युलेशनच्या लेवलला आपण पोहोचलो होतो. क्रिटिकल स्टेटस आपण तिथेच न्यूक्लिअर एक्सप्लोजनचा आपण घेऊ शकलो असतो, पण ते काम मी केलं बा, आणि हे स्वतः अटल बिहारी वाजपेयींनी सांगितलं. आता 2001 साली संसदेवर हल्ला झाला, बॉर्डरवर सैन्य होते. पण ऐका ना, आता तुम्ही तुमच्या मदत बोललो नाही, हे फार ऍब्सोल्युटली रॉंग आहे. प्रसन्न आहे, काय खोटं, कसला खोटं रे? काय तुला माहिती आहे? काय इतिहास माहिती आहे? काय समजतो? 2001 साली पार्लमेंटवर अटॅक झाला तुमच्या काळामध्ये, अक्षरधाम पार्लमेंट.
सैन्य बॉर्डरवर मराठीत ते होतं, बोलतात. सैन्य बॉर्डरवर होतं, मग सैन्य नरसिंह बॉर्डरवर रावने होतं, मग तेव्हा का नाही घुसू काय दिलं? केला? का नाही घुसू दिलं तेव्हा मग? काय मराठीत का ते का नाही बोलतात? घुसू दिलं? का नाही घुसू काय दिलं? बोलताय? का आणि नाही घुसू माझ्यासारखं दिलं? एखादं 74 मध्ये आम्ही उदाहरण केला. द्या पुस्तकाचं. 74 मध्ये आम्ही हा? केला अणुस्फोट. एखादं उदाहरण पाकिस्तानचे द्या 2 तुकडे पुस्तकाचं. केले. पाकिस्तानमध्ये 2 काय वेळा मराठीत ते कम्युनिस्ट बोलताय? असताना सेना घुसली होती. काय मनातील ते काय बोलताय? प्रसन्न भातकळकरजी, डिबेट घेता येत नसेल तर लोंढेजी, काय भातकळकरजी चाललंय? मगाशी छान चर्चा काय चालू मराठीत ते होती. बोलतात ते त्यांचा खोटं मुद्दा बोलतात. झाला की मी येणार आहे तुमच्याकडे, आपण एकमेकांना वेळ देऊया मुद्दा प्लीज. काय आहे? हा प्लीज मी मुद्दा- विनंती करतो, दोघांना विनंती करतो मी. मग मग माझं ठीक आहे, बोलणं भातकळकरजी बोलणं थांबा करा. तुम्ही, खरं लोंढेचं बोलणं पूर्ण बोलणं झाल्यानंतर मी येतो पुस्तक आपल्याकडे. वाचा. खरं बोललं. आता नंतर पूर्ण करा आपलं. पुस्तकात लिहिलंय नरसिंहरावांना कसा दम दिला अमेरिकेने. 2001 गप्पा साली मारायच्या. देशाच्या संसदेवर हल्ला झाला, अक्षरधामवर पण हल्ला झाला, अक्षरधामवर पण हल्ला झाला. बीजेपीच्या काळामध्ये 2 वेळा 1989 ला जनता दल बीजेपीचं सरकार होतं, तेव्हा आतंकवादी सोडण्यात आले. 1998 साली कंदार हायजॅक झालं, तेव्हा देशाचे प्रधानमंत्री जसवंत सिंग, जे देशाचे रक्षा मंत्री जसवंत सिंग स्वतः हे अझर मसूद वगैरे यांना सोडून आले. 2001 साली संसदेवर अटॅक झाला, तेव्हा पण सैन्य बाजूला उभं होतं, तेव्हा का अटॅक केला नाही, असे प्रश्न जे आहे ना आम्ही पण उपस्थित करू शकतो. हे जे म्हणतात कावेबाज आहे, पाठिंबा वगैरे वगैरे वगैरे, यांना देऊन घेऊन देशाचं काही देणं घेणं नाही आहे सत्तेच्या पुढं, त्याच्यामुळे असे बोलतात. आता प्रश्न असा आहे की 1994 ला देशाच्या संसदेमध्ये सर्वसंमतीने पाकिस्तान भारताच्या प्रश्नामध्ये एकच प्रश्न राहिलेला आहे आणि तो म्हणजे POK परत घेणे. 15 ऑगस्ट 1995च्या लाल किल्ल्याच्या भाषणावरनं PV नरसिंहरावांनी सांगितलं होतं की आता जर काही उरला आहे तर फक्त POK परत घेणं, आणि 1972च्या सिमला करारामध्ये हा प्रश्न द्विपक्षीय आहे. आता मी पण असा प्रश्न उपस्थित करू शकतो, काँग्रेस नसती तर त्याच्यात स्वातंत्र्य भेटलं नसतं, लोक चाटुगिरी करत राहिले असते इंग्रजांची, आणि इंग्रजांचं राज्य कसं चांगलं आहे सांगत राहिले असते. अहो करा अशा सगळ्या ना. गोष्टी करता येईल. या देशाला पण कसं आहे स्वातंत्र्य की क्रांतिकारक अहो करा काय, सत्य आहे ना हो, सत्य आहे ना, सत्य आहे ना. तुम्ही काय मनातील ते बोलू नका. तुमची जी संघटना आहे ना, कळलं की नाही? तुमची जी संघटना आहे ना अहो, RSS, मनातील ते ती बोलू नका. फुटगिरी करत होती कळलं की इंग्रजांची. नाही? तुमचा हा, इतिहास ती नाहीये, काँग्रेस तुमचा वाली इतिहास इंग्रजी बलिदानाचा नाहीये, जागा तुमचा नाहीये. इतिहास त्यागाचा मनातील ते नाहीये. बोलायला. ISI ला हा. देशामध्ये बोलून हेरगिरी करायला लावणे, मराठी ते बोलणं म्हणजे ISI ला झालं की देशामध्ये काय? बोलून इन्व्हेस्टिगेशन करायला हा? लावण्याचा इतिहास तुमचा आता आहे. तुम्ही काही केलं नाही 250 म्हणताय. किलो RDS मग घेऊन फिरत होते आणि तुम्ही म्हणता तुमचं सरकार आम्हाला होतं माहित ना. नाही. मी सत्यपाल तेव्हा काय मलिकांनी केलं तुम्ही? सांगितलं की मला काही बोलायचं, शरद मला काही बोलू नका म्हणून घेतलं, सांगितलं. देशाचे प्रधानमंत्री तिकडे त्या मनातील जिम ते कॉर्नरमध्ये बोलता. फिरत होते. खोटं प्रश्न बोलता. असा आहे की माझ्यामध्ये आपल्या सत्य बोलणं दोघांना- कसं झोंबतं, सत्य बोललं ती कसं झोंबतं, कळलं की नाही? सत्य सांगितलं ठीक आहे, कसं मी झोंबतं? आपण शक्यतो व्यक्तिगत जायला नको, आपण दोघे आपापल्या पक्षांना रिप्रेझेंट करताय, प्रतिनिधित्व करताय. करण्याची परिस्थिती असताना अहो, लोकांवर त्याला tax खोटं tax बोलणं लावून बंद करायला 46 लाख सांगा. कोटी वसूल करणारे हे सरकार. ठीक आहे, आपण आता आपली की नाही? चौकट अरे फक्त कसला पहलगाम बघा, तुमच्यावर काय आताच काम? ऑपरेशन लोकं सिंधूर verify करतील. आणि हा संघर्ष विराम यापुरता ठेवूया. मी अरविंद सावंतांकडे जातो. अरविंद सावंतजी, मगाशी अतुल भातकळकरांनी एक गंभीर मुद्दा मांडलेला आहे, काही प्रमाणात तो आरोप आहे की आता विरोधी पक्ष जो पाठिंबा देत आहे तो केवळ तोंड दाखला आहे, तो द्यावा लागतोय, कारण लोकांची जनभावना आमच्या बाजूने, लष्कराच्या बाजूने, आणि हा तोंड दाखला म्हणून द्यावा लागतोय, आणि आम्ही तुमच्या प्रश्नांना उत्तर द्यायला तयार आहोत. सरकारच्या, म्हणजे भाजपचे अतुल भातकळकर हे सरकारचीच भूमिका मांडतात असं धरूया आपण. तुमचा हा पाठिंबा हा केवळ पॉलिटिकल कंपल्शन आहे, कारण आता जनतेचा मूड तसा आहे, पहलगाम सारखी स्थिती उरलेली नाही, कारण आता पुरावे दाखवले जात आहेत. या भाजपच्या आरोपाबद्दल आपलं काय म्हणणं आहे? त्यांची हम्म, कीव येते कीव, बरं. कळलं का? कीव येते, अशा ह्यालाच म्हणतात कावेबाज. ते दुसऱ्यांना कावेबाज म्हणतात, याला कावेबाज म्हणतात. हम्म, अहो, देशावर संकट आल्यानंतर सरकार कुणाचं असू द्या. हम्म, मी मगाशी सुद्धा काय म्हणताना बोललो, मोदी भारतीय जनता पार्टीच्यावर नाही, ते देशाचे पंतप्रधान आहेत. हम्म, ज्यांनी ट्रम्पने जे केलं ते त्यांचा अपमान करणारं काम केलं, लक्षात ठेवा. बरं. त्यांनी अपमान केला आमच्या देशाच्या पंतप्रधानांचा. हम्म, असं आणि म्हणून लक्षात घेतलं पाहिजे की ही, म्हणून मला आजही तुम्हाला तुम्ही जे आग्रह केलात, हो. तर मला असं वाटलं की अजूनही ते शांत नाही, बरं. म्हणून राजकीय बोलूया नको. त्यांना राजकीय बोलण्याची पूर्ण मुभा असते. हम्म, ते स्वतःचं कोपडं झाकून दुसऱ्याकडे उघडून बनून बघत असतात कायम. हम्म, आणि जे काही घडलं आहे ना देशामध्ये, म्हणून मी तुम्हाला वारंवार सांगतो, देशाचे पंतप्रधान माननीय मोदी साहेब हम्म, यांची वक्तव्य दाखवा, म्हणजे बरं. कळेल यांना की हे जे काय बोलतायत ना, हम्म, त्यांना कळेल की ते पंतप्रधान आता आहेत, ते मुख्यमंत्री असताना मनमोहन सिंगांसारख्या एका सज्जन माणसाला हम्म, त्यांनी पहिला प्रश्न विचारला होता की ह्यांच्याकडे सगळं इंटेलिजन्स असतं, हम्म, हे एवढे घुसखोर येतात का ते? बरं. हा प्रश्न उत्तर त्यांचा, त्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे, ह्यांनी नव्हे. बरं. कळलं का? पण तुम्ही प्रश्न विचारले ते मनमोहन सिंगांना, आणि मनमोहन सिंगांना तुम्ही जे जे प्रश्न विचारलेत, मैंने 5 प्रश्न पूछे, 5 प्रश्नों का आज आप जवाब देना चाहिए. बरं. 26 निरपराध आमचे नागरिक मारले गेले, तुम्ही नाव मस्त दिलं,
ऑपरेशन सिंदूर, ते सिंदूर पुसणारे आतंकवादी सापडले का तुम्हाला? हे भरकटत देतो आपण, राजकीय चर्चा करतोय आपण. देशाचं संकट अजूनही संपल्याचं माझं मत नाही, कारण अजूनही तिथं कुरबुरी सुरू आहे. जेव्हा आता त्यांनी ज्या गोळीला गोळा बिळा हे सगळे ठीक आहे, हो डायलॉग पाहण्यात मास्तर आहे ते लोक. बरं, मला शेवट करत जाताना एक मुद्दा आणखी घ्यायचा आहे. त्यात पंतप्रधान मोदींनी जे विचारले, मला आणखी एक मुद्दा घ्यायचा आहे, तो शेवटचा राहून देऊ नये म्हणून मी फक्त तुमच्याकडे अरविंद सावंतजी तुम्हाला थोडंसं मध्ये इंटरप्ट करतो, यासाठी दिलगिरी व्यक्त करतो. भातखळकरांकडे मी जातोय. भातखळकरजी, हे सगळं सिंदूर ऑपरेशन युद्धविरामाच्या दिशेने जात असताना आपल्या पक्षाकडनं देशभर तिरंगा रॅली काढण्यात येणार आहे. आपले कोणी खासदार थेट सोशल मीडियावर टाकतायत की काँग्रेसच्या काळात किती हल्ले झाले, काय रिस्पॉन्स दिला, भाजपच्या काळात किती हल्ले झाले, काय रिस्पॉन्स दिला, आणि आपलं सुद्धा वर्जन आहे ज्याच्याबद्दल आता टीका होते. म्हणजे तुमचं, मी भातखळकर तुमच्याबद्दल म्हणतोय की तुम्ही याला सीझन 1 म्हणतायत आणि सीझन 2 जे आता OTT प्लॅटफॉर्मच्या काळामध्ये ज्याला सीझन्स म्हटलं जातात, हा बाकी आहे. या सगळ्याला धरून भाजपकडे या सगळ्या विषयाचं राजकीयकरण करणं आणि राजकीय क्रेडिट घेण्याच्या दृष्टीने बघितलं जातं असा आरोप होतोय. आपलं काय म्हणणं आहे? हे बघा, पहिली गोष्ट, भारतीय जनता पार्टीने कुठलंही राजकारण या विषयात केलेलं नाहीये. बरं. आणि म्हणूनच मगाशी मी तुम्हाला पाकिस्तानच्या अधिकृत ब्रीफिंग मध्ये जेव्हा राहुल गांधी आणि सत्यपाल मलिक यांची स्टेटमेंट दाखवल्यानंतर मध्ये देशाच्या पंतप्रधानांना ग्लोबल टेररिस्ट म्हटलं होतं, त्याचं काय झालं? अतुल भातखळकर ऐकून घ्या हो, जरा ऐकून सत्यपाल घ्या. मलिकांनी जे प्रश्न उपस्थित केले त्याचे उत्तर सांगा ना. मागणी न अहो, करता तुमचा आज मध्य प्रदेशचा मंत्री म्हणतो, त्या ठिकाणी मागणी न मध्य प्रदेशचा मंत्री म्हणतो देशाच्या की सोफिया कुरेशी जी आहे ती सोफिया कुरेशी आतंकवाद्यांची बहीण आहे. ब्रीफिंग मध्ये त्या ठिकाणी तुमचा सांगितलं. मंत्री मध्य प्रदेश ही मधला वस्तुस्थिती सोफिया आहे. कुरेशी, कर्नल सोफिया दुसरी कुरेशीला गोष्ट, म्हणतो की ती जी तिरंगा आहे ती यात्रा- आतंकवाद्यांची बहीण आहे असं तो म्हणतो. त्याच्यावर काही कारवाई केली का? याला म्हणतात राजकारण. तिरंगा रॅलीज आम्ही केल्या, त्याचं राजकारण नाही केलं. तुमच्या पहिले तिरंगा रॅलीज आम्ही केल्या. सैन्यांना पाठिंबा देण्यासाठी तिरंगा रॅलीज तुमच्या पहिले आम्ही केल्या. आम्ही केल्या. सरकारच्या पाठीशी आम्ही उभं होतो. सत्यपाल मलिक तुमचे गव्हर्नर होते. मी आपल्या दोघांचा शेवटचा वेळ उरलेला अरविंद सावंतांची सुद्धा प्रतिक्रिया घेतो मी. त्यांनी प्रश्न उपस्थित केले. ठीक आहे, मी अरविंद सावंतांची एक कमेंट घेऊन मी थांबणार आहे. अरविंद सावंतजी, मी तुमच्याकडे येतोय. मला प्रश्न असा आहे, बोला. की जेव्हा असेल ती जी काय परिस्थिती आहे सरकारला मांडावी लागणार आणि सरकार ते करते, त्याच्याबद्दल माझं मुद्दा आहे. ते आमच्या विदेश मंत्र्याचे सेक्रेटरी, फॉरेन सेक्रेटरी मिश्री, त्यांना ते काय सांगत, ते आहेत ते सगळ्या वस्तू सांगत असतात. त्यांनी काय उघाडणी केली यांची, मीडियाची पण केली आणि ह्या सगळ्या अशा भलामण करणाऱ्या लोकांची केली. त्या माणसाला तुमचा सोशल मीडिया, खरं, त्याच्या कुटुंबाला, त्याच्या पत्नीला, त्याच्या मुलीला इतक्या खाणेड्या पातळीवर ट्रोल करता. ज्या मुलीनं जिचं कुंकू पुसलं गेलं, ती मुलगी, तिचे पती स्वतः लष्करात काम करणारा होता. 3 दिवसात लग्न झालं होतं, 3 दिवसाची हनीमून आली असं तिला मार लागला. त्या मुलीने सुद्धा सांगितलं हिंदुत्व आहे, तुम्ही धार्मिक द्वेष करत बघा. त्या मुलीला सुद्धा इतक्या खाणेड्या पद्धतीने आणि ट्रोल केलं. ही यांची संस्कृती, बरं का, ही यांची संस्कृती. त्याची चीड आम्हाला आहे, खरं लक्षात ठेवा. देश संकटात आहे, त्यांना मांडायचं मांडू देते, बिचारे आपली त्यांचं कर्तव्य बजावतायत आणि ते सांगतायत की अशा गोष्टी झालेल्या आहेत म्हणून. तुम्ही करू नका. तुम्हाला धार्मिक तेढ निर्माण करून देशामध्ये दंगा करायचा होता, तिथेही तुम्ही पराजित झालात. अरविंद सावंतांनी मांडलेला हा मुद्दा कार्यक्रमाच्या शेवटाला जात असताना ऑपरेशन सिंगूरच्याही पलीकडे जाणार आहे. ऑपरेशन सिंगूर यापुढे सुद्धा चालू राहील. सीमेच्या पलीकडच्या शत्रूंचा फारसा प्रॉब्लेम नाहीये, कारण ते कुठे ते माहितीये, त्यांना कसं टिपायचं तेही माहितीये. पण सीमेच्या आतमध्ये ही जी माणसं आहेत, ही जी चेहरा असलेली नसलेली माणसं आहेत, की जिचा पती मारला गेलेला आहे तिच्या समोर, त्याच्यापासून ते थेट परराष्ट्र सचिवाच्या मुलीपर्यंतचा सुद्धा मुद्दा घेऊन वाटेल तशी टीका टिप्पणी करणारे आहेत. जाती धर्मावरती कमेंट्स करणार आहेत. या ट्रोलर्सचं काय करायचं, प्रश्न विचारल्यास देशद्रोही शिक्का मारणाऱ्यांचं काय करायचं, हा मात्र मुद्दा प्रलंबित राहणार आहे. अशाच प्रकारे त्याचं काही वेगळं ऑपरेशन करता येईल का,
आता तर त्याचं उत्तर नाहीये, पण उत्तर नसलं तरी प्रश्न विचारायचं थांबवायचं नाहीये. म्हणूनच 0 आवरची ही चर्चा. त्याला मगाशी अतुल भातखळकर, अतुल लोंढे तुम्ही सुद्धा वेळ दिला, अरविंद सावंतांनी सुद्धा, तिकडे आता वस्तुतः त्यांच्या स्टँडिंग कमिटीच्या काही मीटिंग चालू आहेत दिल्लीमध्ये, तरी सुद्धा वेळ दिला. आपल्या सगळ्यांचे आभार. तर आपण वळणार आहोत कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्याकडे, म्हणजेच आजच्या पोलकडे. त्यासाठी आपण जाणार आहोत पोल सेंटरला. माझा पोल सेंटरवरती जाऊन बघणार आहोत आजचा प्रश्न कोणता होता आणि त्याला आपण सगळ्यांनी प्रतिसाद कसा दिला. प्रश्न होता, स्वातंत्र्यवीर सावरकरांचं अखंड हिंदू राष्ट्राचं स्वप्न आताच साकार झालं असतं, पण मोदींनी संधी गमावली. संजय राऊतांनी सामनातून केलेली टीका तुम्हाला पटते का? आम्हाला सुमारे 21,000 प्रतिसाद आलेला आहे. 20 ते 21,000. 64% लोक होय म्हणतायत. प्रतिसाद देणारे म्हणतायत होय, ही संधी गमावली मोदींनी. तर 36% मात्र म्हणणं आहे नाही. मात्र लोकांच्या मनात आहे की पीओके मध्ये जायला हवं होतं. अखंड भारत पुढची गोष्ट आहे, पण किमान पीओके तरी यायला हवा होता. अर्थात तो निर्णय शासनकर्त्यांवरती सोपूयात. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.